नेक्स्ट मॅच मध्ये आवाज ऐकूया आपण आशिष म्हात्रे. तर वळूया आपण मैदानाकडे पुन्हा एकदा. मलंगड चषकामध्ये सर्वांचं सरसे सरसे स्वागत असेल. हॅलो हॅलो हॅलो. आणि आपण विनोद भोईर यांचं इथे शुभ सन्मान केलं जाईल मंचावरती आपण पाहू शकतोय. हां, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि या मॅचचा हिरो ज्याने अप्रतिम इनिंग स्वीकारले आपल्या टीम मोरिया 11 आंबे संघासाठी. असं वाटत होतं की मोरिया 11 वन साईड हा मॅच परास्त होईल, मात्र कॅमेरा वळवा इकडे. आपण मंचावरती सन्मान होतो आमचे विनोददादा भोईर यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच खूप फायटिंग मॅच आपल्याला पाहायला भेटेल. इथनं दोन्ही टीमचे ड्रेस कोड नाही आहेत. नेक्स्ट मॅचसाठी आपल्याला ड्रेस कोड लागतील. आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात, कारण त्यांचंही नाही तुमचंही नाही, तर पॅनलाइज दोघांना समान होईल. नेक्स्ट मॅचसाठी आपण ड्रेस कोड मागवा प्लीज, कोणी मॅच जिंको. सूचना आहे, अन्यथा तुम्हाला 3 धावांनी पॅनलाइज केले जाईल. विजेत्या टीमचा जर ड्रेस कोड नसेल अंतिम टप्प्यामध्ये, दोन्ही टीमला इथं सूचना येतात. टीम चिंचवली आणि अगेन्स्ट खेळणारी टीम यावेळेस दोन्ही टीमच्या नाही आहेत. असू द्या, नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला ड्रेस युनिफॉर्म करायचे आहेत, कारण अंतिम टप्प्यात ते मानीवर येतील. स्पर्धा खूप चांगली आहे. तर आपण पाहू शकाल आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक, त्यांचं देखील आपण आवाज ऐकले सातत्याने या स्पर्धेमध्ये. MPL मध्ये बोलतो का? तर मॅचच्या पहिल्या डावामध्ये आपण जाऊया. इनिंग्स मध्ये समालोचक आमच्या समोर जोडले जातात प्रसाद कडे.
धन्यवाद साहेबू दादा. पिकफॉट मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. नेवालीपाडा बनाम चिंचवली. राजेश गोलंदाजी मार्ग जयेशला वरती. सर्व बॉल मात्र सर्व पॅड वरती आदळला. निर्धाव चेंडू. 2 धावाने मात्र श्री गणेश केराय संघाचा. जयेश एक आक्रमक शैलीचा फलंदाज. नेवालीपाडा टीम सातत्याने पाहतोय जयेशला आपण. अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात जयेशने. गोलंदाजी मार्कवरती राजेश आंबेगाव एंड करणं. पुढचा बॉल ऑफ होता परंतु हितरक्षक पीठ झालेत आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. हिष्टीरक्षक कुठेतरी बेट झाले परंतु चेंडू फार वेगवान होता राजेशचा. पडल्यानंतर सरळ चौकारच्या दिशेने. पायचीच्या स्वरूपात 4 धावा येत आहेत. गोलंदाजी मात्र चांगली होते परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी खराब होताना पाहते चिंचवली संघाचं. पुढचा बॉल त्याच दिशेने उडवायचा होता. पंच आम्हाला कळवत आहेत की खराब चेंडू आहे. अतिरिक्त बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 7 धावा. संघर्ष करावा लागेल इथने नेवालीपाडा टीमला. 3 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. जयेशला आक्रमण करावं लागेल. याचा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप दूरून येत आहेत. चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगल्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. निकेश तिथे होते. जयेशला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम मात्र इथे केले जाते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल. पुढचा बॉल राजेशचा. जयेश यावेळेस मात्र पुन्हा बिग हिट करायचं होतं परंतु मिस टायमिंग होते. जयेशला मात्र शांत ठेवण्याचं काम इथे केले जाते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा श्री मलंगट चषक 2025चं हे पर्व आणि आजचा पर्वातील शेवटचा दिवस आपण एन्जॉय करतोय. शेवटच्या दिवसातील ही दुसरी लढत चिंचवली बनाम नेवालीपाडा या 2 बलाढ्य ताकदवर टीममध्ये. मागचा सामना आपण पाहिला अप्रतिम झाला. सुधीरची फलंदाजी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. राजेशने मात्र पूर्ण शांत ठेवलंय नेवालीपाडा टीमला. यावेळेस रोहितने बॉल प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. उचलतील आणि फेकतील तोपर्यंत 1 धावेने समाधान मानावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक मात्र संपन्न होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते ती डबल डिजिटमध्ये 11 धावा. पाटील आंबेगाव एंड करणं. आक्रमण करावं लागेल रोहितला आता. मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्यापही जयेश आणि रोहित याला पाहू शकतो. जयेशवरती खूप भरोसा असेल टीमला. सतत जयेश मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवतो. यंदाच्या सीझनमध्ये खूप फॉर्ममध्ये नेवालीपाडा संघ. पुढचा बॉल यावेळेस मोठा होता परंतु मिस टायमिंग होते. चेंडूपर्यंत पॅडवरती आदळतंय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये धावफलकामध्ये वाढ होईल. 1 धावेने धावफलक पुढे. जयेशला इथनं संघर्ष करावा लागेल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. तर 2 दिवसाचा विचार केला. धावा जास्त बनतायत परंतु चेसिंग करण्यासाठी कुठेतरी प्रॉब्लेम येत आहे. जयेशला धावा बनवाव्या लागतील. जयेशवरती जिम्मेदारी असेल. गोलंदाजी चांगली होतीये मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये. पुढचा बॉल धीरजचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता परंतु
टायमिंग होते जयेशकडनं, एज लागते बॅटला आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक 11 धावा खर्च केल्यात P1च्या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे, इथनं धावा कुटाव्या लागतील टीम नेवाली पाडाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवायचा होता, परंतु पंच आम्हाला दर्शवत आहेत डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू. अतिरिक्त धाव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटीलचे षटक मात्र अजून कमबॅक करावं लागेल. जयेशला मात्र हल्ला करावा लागेल, इथने जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. यावेळेस शटआउट फुल करायचा होता, पण चेंडू गुडला स्पॉट वरती पडला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते, पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. यावेळेस शॉटआउट फुल करायचा होता, लाईन मात्र कुठेतरी खराब आहे, पंच आम्हाला दर्शवतायत. अतिरिक्त बॉल. अप्रतिम स्पर्धा असेल मलंगट चषक, आजचा शेवटचा दिवस एन्जॉय करतोय आपण. अद्याप काही सामने बाकी आहेत आणि कडक उन्हामध्ये रंगणारा हा सामना चिंचवली बनाम नेवाली पाडा. यावेळेस मात्र शिचिप करताय, क्षेत्ररक्षक नसणारे, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ज्या प्रकारे फटका सजवला रोहितने, मात्र चेंडू बॅटवर त्यांना सरळ एष्टिकाच्या वरून 4 धावांसाठी मोठे फटके कुटावे लागतील. कारण टीम चिंचवलीचा जर विचार केला, योगेश कुंभारकर चा विचार जर केला तर एक अनुभवी खेळाडू आणि पुढचा बॉल मात्र बिगिट करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टिकाच्या हातामध्ये आणि जरी मागच्या बॉलवरती चौकार आला असेल तरी मात्र धीरजने दाखवून दिले की मी कुठेतरी कमबॅक गोलंदाजी करू शकतो. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावफलकावरती धावा लागल्या त्या 19 धावा. जास्तीत जास्त धावा कुटावा लागतील. प्रत्येक संघ हा जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल धीरजचा, रोहित असेल पुन्हा त्या दिशेने उडवला आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाते चेंडू. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. टीम मीटिंग मात्र करू नका, वेळ खूप कमी आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस. आणि काल जय भोळे नेवाली मेगा फायनलसाठी पोहोचली आहे आणि आजचा कोणता संघ असेल जो बाजी मारेल आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि नेवाली संघासमोर फाईट करेल, श्री मलंगट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. क्लॅरिटी प्लस क्वालिटी सातत्याने पाहतोय आपण. नवीन गोलंदाजी विशाल कुंभारकर मात्र भरोसा दाखवलाय. कॅप्टनने मात्र जयेशला आक्रमण करावे लागेल, इथने जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. यावेळेस मात्र पुन्हा बिगिट करायचं होतं परंतु जयेशला मात्र कुठे जमत नाहीये. बॅट मात्र जयेशला इथे गरम करावी लागेल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील कारण फलंदाजी तर मजबूत आहे टीम चिंचवलीकडे. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज विशाल वरती आक्रमण करावं लागेल जयेशला. यावेळेस मोठा फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या प्रकारची फिल्डिंग होती, सध्या फ्लॉवर मध्ये चेंडूला अडवला
आणि फलंदाज मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होईल रोहित. फलंदाज खेळपट्टीवरती कार्तिक जाधव, मात्र वनडाऊन झालेला फलंदाज कार्तिक जाधव. जयेशला मात्र आक्रमण करावं लागेल इथे. जयेशला फार वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत गोलंदाज, परंतु जयेशच्या बॅटमधनं आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू सरळ पॅडवरती आला. अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव ऍड केली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरते. धावा लागतायत 24 धावा. एक गडी मात्र बाद झालाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशाल कुंभारकर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र कार्तिक जाधव मोठा फटका खेळतात, परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्राच्या खूप दूरवरून येत आहे चेंडूवरती. चेंडू पडलेला नो मास लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र जयेशला इथे बाद व्हावं लागेल. नेवाळीपाडा टीमला लागला हा दुसरा धक्का. जयेश अमित जाधव अनॅट नंबर 3 वरती 4 वरती अमित जाधवला आपण पाहू शकतो. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हाच कुठेतरी चांगली टोटल सेट होईल. टीम चिंचवलीचा विचार केला. फलंदाजी त्यांच्याकडे खूप चांगली आहे. पुढचा बॉल विशाल कुंभारकरला पाहतोय आपण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शटआउट पूल करतोय. चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. निकेश दूरवरून येत आहे चेंडूवर. त्यांनी चेंडूला जज करतील आणि कार्तिक जाधवच्या पारीचा अंत होत आहे. नेवाली टीम आपण आले असेल तर रिपोर्ट करायचं आहे. बॅट्समन भावेश जाधव एक डावकरी त्याचा फलंदाज नेवाळीपाडा टीमचा. भावेशला मात्र खूप लेट यावं लागलंय मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका भावेशच्या बॅटमधने येईल का? पुढचा बॉल सजय विशाल कुंभारकर फुलटॉस बॉल होता, जोरदार फायर केलाय, सेंटर ड्राय केले, चांगल्या प्रकारचे फॉलोअर टू मध्ये चेंडूला अडवतोय आणि रनआउटच्या स्वरूपात लागते हा भावेश जाधवचा धक्का.
मैदानाच्या आतमध्ये श्री मलंगट चषक 20-25 हे पर्व आणि आजच्या दिवसातील सामना पहिला सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये श्री मलंगट वाडी विपक्ष आंबे आणि त्याच्यामध्ये आंबे संघाने बाजी मारली. त्याच्यानंतर नेवालीपाडा बनाम काकडवाल घातक या दोन बलाढ्य टीममध्ये सामना रंगला. नेवालीपाडा टीमने बाजी मारली होती आणि आता मात्र बाजी मारावी लागेल नेवालीपाडा टीमला. काकोळे संघासमोर खरड संघसुद्धा विजयी झाला होता, परंतु खरड संघसुद्धा पराभूत झाले स्पर्धेमधून. चिंचवली संघ विजयी झाला आहे. त्याच्यानंतर बोहनवली टीम, पाकड्याचा पाडा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा दिवस आहे आजचा. जय भोले नेवाळी टीम मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर नेवाली संघ आला असेल तर आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश कुंभारकर आणि विशाल कुंभारकरला पाहू शकतो आपण. चला जयेश क्षेत्ररक्षण लावून घ्या. सत्तावीस धावांची गरज आहे. रतन गायकर यांना विनंती असेल की मंचावर या. आयोजन कमिटीशी आयोजक आमचे तुमचे हार्दिक स्वागत करते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. तर लेट आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी खिलपट्टीवरती सामना रंगतोय नेवालीपाडा विपक्ष चिंचवली. रतनदादा गायकर या. अजून एक आपला आंबे संघ आहे या स्पर्धेमध्ये जिवंत. आपल्याला यावं लागेल व्यासपीठाकडे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येते. P1चं षटक, सर्कल पॉवर प्लेचं षटक घेऊन येते जयेश जाधव. मात्र नॉन स्ट्राईकला विशाल कुंभारकर आणि स्ट्राईकला योगेश कुंभारकरच्या नावावरती अनेक सारे विक्रम, अनेक सारे सामने योगेशने गाजवलेत. जास्त धावा नाही आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जयेश मात्र पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. आंबेगाव एंड करणं. ह्या वेळेस मात्र छोटा पूल करताय चंद्रशेखर आहेत, परंतु मिसफील्ड होतीये. जयेश भावेश मात्र खूप दुरून आले होते चेंडूवरती. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं. एका धावेने श्री गणेश होते. संघाचा अकाउंट मात्र एका धावेने ओपन होते. योगेश कुंभारकरने मात्र हल्ला चढवला होता. जयेश जाधवची क्षेत्ररक्षण. 27 धावेची गरज आहे. एका धावेने मात्र धाव श्री गणेश होते संघाची. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत आहेत थोडे. जयेश कुठे नाराज असतील, कारण की योगेश कुंभारकरचा जेल तुम्ही सोडलाय आणि योगेश कुंभारकरला जीवनदान दिलंय. कुठेतरी महागातच पडेल नक्कीच, कारण एक विस्फोटक फलंदाज चिंचवलीचा. पुढचा बॉल जयेशचा. विशाल यावेळेस मध्ये मोठा फटा सेट ड्राईव्ह खेळताय. क्षेत्ररक्षक नाहीये, पण तो चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार डीजे. षटकार आणि 6 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल जयेशचा. सामना करी विशाल. या वेळेस मात्र काय करते, दिशाहीन गोलंदाजी होतीये. अंपायर आम्हाला मात्र गीत डीजे माध्यमाच्या माध्यमातून पाहतोय आपण. दिशाहीन गोलंदाजी झाली आहे आणि पुरेपूर फायदा घेतलाय विशाल कुंभारकरने. आणि 55 नो बॉल आहे, फ्रीट असेल आणि 55 फ्रीटचा फायदा मात्र घ्यावा लागेल विशालला. जयेश मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतायत. जयेशकडनं फारशा चुका पाहायला मिळत नाहीयेत आपल्याला. जयेश मात्र चुका करतायत.
पुढचा बॉल जयेशचा. यावेळी शॉट पूल करता चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅच लँड होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रतिम संगीत डीजे मास्टर आमचे हेमंत भोईर यांना पाहू शकतो आपण डीजे ऑपरेट करत असताना. आंबेगावच्या मैदानावरती सुंदर अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. श्री मलंगड चषक 20-25 थरारक रम्य अशी मॅच आपण पाहतोय. दोन बलाढ्य ताकदवर टीम मध्ये स्लोवर बॉल होता. मिस टायमिंग होते आणि पंच आम्हाला दर्शवतात की पाटील नेट नंबर 2 पुंडाऊनला फलंदाज नेहमीच जिम्मेदारी असते. धीरज पाटीलला मात्र संघर्ष जास्त करावा लागणार नाहीये कारण की विशाल कुंभारकरचा एक षटकार आणि एक चौकार, 2 चौकार मात्र एक चांगलं टार्गेट सेट केलंय. पहिले षटक P1चं जयेशवरती आक्रमण केलं. जयेश कमबॅक गोलंदाजी करतोय मात्र यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न होता. पंचामा दर्शवतायत डावा एसटीच्या बाहेर असलेला चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या तब्बल 17 धावा. 17चा खतरा. 17चा खतरा नेहमीच लक्षात असेल सर्वांसाठी. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले होते आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न होते. सॉरी, शेवटचा बॉल असेल. सॉरी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते जयेशने मात्र आता कमबॅक केलंय. धावा जास्त नाही आहेत. योगेश कुंभारकर स्ट्राईक वरती. स्लोअर बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टायमिंग होते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ह्याच गोलंदाजीचा वापर जयेशने पहिल्या गोलंदाजी चेंडूवरती केला असता तर नक्कीच चांगला सामना पाहायला मिळाला असता आपल्याला. तर त्याला नेवालीपाडा जास्त वेल घेऊ नका, वेल खूप कमी आहे आमच्याकडे. संपन्न होतंय P1चं षटक. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 1 गडी बाद. विस्फोटक गोलंदाज नेवालीपाडा टीमचा रोशन जाधव असतील, जयेश जाधव, करण ठाकूर, नितेश जाधव, निलेश जाधव, अंकुश जाधव आणि कार्तिक जाधव, त्यानंतर भावेश जाधव. असा एक ताकदवर संघ आहे नेवालीपाडा. सध्याच्या वर्षामध्ये खूप साऱ्या स्पर्धा काही गाजवल्यात. कार्तिक जाधव आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येत आहेत, चेंडूला अडवतील आणि गुड फिल्डिंग होते तिथे. लोकांना यश आले तिथे. क्षेत्ररक्षक होते भावेश, मात्र भावेशने चेंडू अडवलाय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झाले. कार्तिकच्या पहिल्या बॉलवरती आल्यात त्या 2 धावा आणि यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळायचा होता. यावेळेस मात्र एसटी रक्षक बीट होत आहेत परंतु सहजरित्या 1 धाव पूर्ण होतीये. 10 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल टीम चिंचवलीला. आता योगेश कुंभारकर काय तर षटकार येऊन फिनिश करू शकेल का? योगेश कुंभारकरच्या नावावरती अनेक सारे विक्रम आपण पाहिलेत, अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्यात योगेश कुंभारकरने. मात्र कार्तिक जाधव एक यंगस्टर आहे, यंगस्टरवरती खूप अनुभव आहे. यावेळेस मात्र योगेश कुंभारकर सुद्धा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. हा येतोय डॉट बॉल. 21 धावा आणि आज उत्यापी 9 चेंडू आणि 6 धावेची गरज.
कार्तिक जाधव मात्र कमबॅक गोलंदाजी करता येत नाही. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण आणेल आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता, परंतु कार्तिक जाधवचा चेंडू कुठल्या स्पॉटवरून पडल्यानंतर सरळ एसटी जयेशच्या हातामध्ये आणि हा एक येते डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल संजीवनीचं काम करून देईल टीम नेवालीपाडा टीमला आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा दडपण निर्माण करेल टीम चिंचवलीला. 8 चेंडू 6 धावा. मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. तर अनेक सारे सामने आपण पाहिलेत. कार्तिक जाधव चांगल्या प्रकारचे कुठल्या स्पॉटवर चेंडू टाकतोय. यावेळेस मध्ये मोठा फटका केलताय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होते. एका ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतायत. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. कार्तिक जाधव आलेत सेकंड स्पेलमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल कार्तिकच्या षटकातील. अद्याप 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावफलकावरती वाढ होते, धावा लागतात त्या 26 धावा. अद्याप 1 धावेची गरज आणि या स्पर्धेचे आयोजक उदय पवार यांचं शुभागमन. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. तुमच्या माहितीसाठी सामना असेल नेवालीपाडा बनाम चिंचवली. पाकड्याचा पाडा हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि आता 2 चिठ्ठ्या केल्या जातील. एकामध्ये श्री मलंगड चषक असेल आणि एक रिकामी असेल. ज्याला कोणाला रिकामी श्री मलंगड चिठ्ठी भेटेल ती थेट क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी, क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. आणि पंचामत दर्शक